जालना जिल्ह्यातील अंबड येथे आज दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घटनेचे शिल्पकार महामहिम अनाथांचे नाथ गरिबांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनी पवित्र स्मृतीस अंबड बदनापूर मतदारसंघाचे भाजपा आमदार नारायण कुचेंनी अभिवादन केले। यावेळी DYSP विशाल खांबे, भंते, ज्योती खरात, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रमुनी खरात, राहुल खरात, माजी नगरसेवक शाहुल खरात, माजी भाजपा शहर अध्यक्ष सौरभ कुलकर्णी, सुनील भिडे, माजी नगरसेवक तथा सभापती नगर परिषद अंबड गंगाधर वराडे, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर राहुल बागुल, चंद्रमुनी बनसोडे आदींची यावेळी उपस्थिती होती। यावेळी उपस्थित भंते ज्योती खरात यांनी बुद्धवंदना घेतली, तर उपस्थित भीम अनुयायी यांना उपस्थित अंबड बदनापूर मतदारसंघाचे भाजपा आमदार नारायण कुचे यांनी मार्गदर्शन केले। संजयो परिसोदो संगमतं संगमोमि हिमाय धम्माणो धम्मपतिपतिया बुद्धं पूजयामि हिमाय धम्माणो धम्मपतिपतिया धम्मं पूजयामि हिमाय धम्माणो धम्मपतिपतिया संगं पूजयामि अथाई माय पतिया जातितरा ब्रह्मा परिमुच्यसामि इमि नापयकमेना मारे बाल समागमो सतत समागमो भवतु यावनि पारपतिया देव वंशन्तु कायं सदा। या ठिकाणी उपस्थित सर्व आंबेडकरी अनुयायी आपण सर्व आज या ठिकाणी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आदरांजली देण्याकरिता एकत्रित जमलेलो आहोत। आज या ठिकाणी उपस्थित आपल्या अंबड बदनापूर तालुक्या आणि तसे आपल्या जालना जिल्ह्याचे आमदार माननीय श्री नारायण भाऊ कुचे या ठिकाणी ते सुद्धा उपस्थित आहेत। तरी मी आपणास विनंती करते भगवान गौतम बुद्धाचा काही जोरात झालं पाहिजे ना। तथागत भगवान गौतम बुद्धाचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाजच नाही मला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज ज्यांच्यामुळं मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय असे भारतरत्न ज्यांनी जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठी या देशाला राज्यघटना दिली असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपस्थित असलेले सर्व मान्यवर अनुयायी उपासई आणि माझ्या बांधवांनो, खरं म्हणजे आज सर्वांना महापरिनिर्वाण दिने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर काय परिस्थिती तुमची आमची झाली असती हे आठवण करायसारखा दिवस। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे म्हणून माझ्यासारखा एका सर्वसामान्य कुटुंबातला एक आमदार होऊ शकतो, नगरसेवक होऊ शकतो, छत्रपती संभाजीनगर अहमदाबाद महानगरपालिका सारख्या ठिकाणी मी स्टँडिंगचा चेअरमन होऊ शकतो, तिथलाही नगरसेवक झालो। ही फक्त किमया जर कोणाची असेल तर ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि त्यांच्या राज्यघटनेची। मी नम्रपणे आपल्याला विनंती करतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, मी मुंबईला होतो सकाळी आलो, काल शपथविधी झाला शिमसालाचा, कुटुंबवाडीला अभिवादन केलंय, आता इडाई आलोय अंबडला आणि पुन्हा आता बदनापूरला जायचंय की आपण नम्रपणे सर्व मिळून सनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांच्या राज्यघटनेचा तुम्ही या अभिवादन करा नाही, सर्वांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एका जातीमध्ये एका धर्मामध्ये न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला ठेवता सर्वांचे आहे, जगाचे आहे, सर्वांचे आहे हे पहिले ध्यानात ठेवा। ही लोकशाही सगळ्यात मोठी जगामध्ये, ही जर कोणी
प्रयत्नामुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळे झाली असत तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यांच्या संविधानामुळे झाली. नाही तर बांगलादेश सारखा देशाच्या पंतप्रधानाला पळून जावं लागतंय तिथे हुकुमशाही म्हणून. ही लोकशाही आणि घटनेचे शिल्पकार यांनी ह्या देशाला सगळ्या घटना